नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? चला, आले आले आपली दोन कामं करायची. लिंक शेअर करायची आणि लाईक सुद्धा करून घ्यायचे. बघा, तुमच्यासाठी खास आपण सिरीज चालू केलेली आहे, वारंवार विचारलेले प्रश्नांची सिरीज. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 3. ज्यांनी आतापर्यंत 2 बघितले नसतील, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. आणि ही सिरीज आपण कसे घेत आहोत, टॉपिक वाईज. त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. कोणत्या टॉपिकचे कशा प्रकारचे प्रश्न वारंवार येत आहेत ते आपल्याला इथं दिसणार आहे. चला, वेळ न घालवता सुरुवात करूया आपण. संख्या व त्याचे प्रकार याच टॉपिकचे प्रश्न आहेत. 5 प्रश्न दररोज 5-5 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे न चुकता न विसरता सगळ्यांनी बघायचे. आजचा पहिला प्रश्न बघा, 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 85 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? जळगाव पोलीस भरती 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 15, 17, 21 आणि 23. सगळ्या संख्यांची बेरीज किती आहे? 85. किती संख्या आहेत? 5. 5 ने भाग दिला किती आलं? 17. 17 काय आहे? सरासरी. सरासरी म्हणजेच मधली संख्या. मधली संख्या आहे 17. कशा संख्या आहेत? सर्व विषम. मग एक संख्या मध्ये असेल तर त्याच्या पुढे 2 संख्या, मागे 2 संख्या असणार. आपल्याला विचारले मोठी संख्या, मग ह्याच्या पुढची संख्या 19, ह्याच्या पुढची 21. म्हणजे 21 काय असणार या ठिकाणी? सर्वात मोठी संख्या असणार. ऑप्शन नंबर सी, 21 असणार सगळ्यात मोठी संख्या. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? अहमदनगर पोलीस भरती 2018 ला विचारलेला प्रश्न. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? आता सगळ्यांनाच माहिती असेल, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? 8. फक्त मला एवढंच सांगायचंय, एकूण जोडमूळ संख्या किती? कमेंट करून सांगायचं. एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या माहिती आहेत सगळ्यांना 8, पण एकूण जोडमूळ संख्या किती? सगळ्यांनी कमेंट करायची. पुढचा प्रश्न बघा, 51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 अंक किती वेळा लिहिता येतो किंवा किती वेळा येतो? SRPF 7 दौंड पोलीस भरती 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 15, 25, 75 आणि 125. आतापर्यंत आपल्याला माहिती 1 ते 100 मध्ये 2 ते 9 अंक सर्व किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात. आपल्याला आता विचारले 51 ते 100 मध्ये किती वेळा येतील? आता 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. मग 1 ते 51 मध्ये किती वेळा येतो? ते ह्याच्यातून मायनस करा. बघा, सिंगल 7 येईल, त्यानंतर 17 येईल, त्यानंतर 27, 37 आणि 47. 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 अंकामध्ये 7 येतो, पण त्यांनी विचारले 51 ते 100 मध्ये, म्हणजे 1 ते 51 मध्ये 5 येतो. एकूण 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. मग ते 20 मधून 5 गेले, किती राहिले? 15 वेळा. म्हणजेच 51 ते 100 मध्ये किती वेळा येणार? तर 15 वेळा येणार. कारण 51 पर्यंत 5 वेळा येणार ते आपल्याला नाही पाहिजे. 51 पासून 100 पर्यंत किती वेळा येणार? 15 वेळा. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए. क्लिअर? समजलं आता सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 19, 21, 23, 29 या संख्यांमधील संयुक्त संख्या ओळखा. नांदेड पोलीस भरती 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 आणि मूळ सोडून सर्व संख्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. मग यामधील मूळ संख्या कोणती आहे? 19 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे. 21 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच ही कोणती संख्या असणार? संयुक्त संख्या. ज्या संख्यांचे अवयव किंवा ज्या संख्यांना 1 ने आणि स्वतःने भाग जातो त्याला म्हणतात मूळ संख्या. म्हणजे ज्या संख्येचे अवयव फक्त 2च पडतात, त्या संख्या सोडून बाकी सर्व संख्या कशा असतात? संयुक्त संख्या. आता 19 चे अवयव काय पडणार? 1 आणि 19. 23 चे अवयव काय पडणार? 1 आणि 23. ह्या 2च संख्यांनी 23 ला गुणू शकतो. याचे अवयव 2च पडणार. म्हणजे 2 पेक्षा जास्त ज्याचे अवयव पडतात त्याला काय म्हणतात? संयुक्त संख्या. आता 21 चे अवयव काय पडतील? 1 होईल, 1 ने पण भाग जाईल.
3 ने पण भाग जाईल आणि 7 ने पण भाग जाईल. 2 पेक्षा जास्त अवयव पडले म्हणजे ह्याला म्हणणार संयुक्त संख्या. कळली कन्सेप्ट? 2 पेक्षा जास्त ज्यांचे अवयव पडतात त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. 1 आणि ती संख्या हे तर 2 पडणारच, अजून एक्स्ट्रा जेवढ्या संख्यांनी त्यांना भाग जातो त्याला म्हणतात संयुक्त संख्या. थोडक्यात काय, संयुक्त संख्या त्याचे अवयव 2 पेक्षा जास्त येतात. म्हणजे 3 येतील, 4 येतील, 5 येतील, किती पण येतील, पण कमीत कमी 3च्या पुढेच येणार. 2 अवयव आले तर ती असणार मूळ संख्या. ती काय असणार? मूळ संख्या. कन्सेप्ट मध्ये सांगितले 1 आणि मूळ संख्या सोडून बाकी ज्या पण संख्या आहेत त्या असणार संयुक्त संख्या. प्रत्येक संख्यांचे अवयव 2 पेक्षा जास्तच येणार. 3 येतील, 4 येतील किंवा जास्त पण येतील. क्लिअर? संयुक्त संख्या. पुढचा प्रश्न बघा. 20 रुपयांच्या नोटांच्या पुडग्यात 87,625 ते 87,676 पर्यंत क्रमांक आहेत, तर पुडग्यात एकूण रक्कम किती? वर्धा जिल्हा पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला एकूण नोटा काढायच्या आहेत. मग एकूण नोटा कसं काढणार? 2 पद्धतीने. मोठी संख्या 87,676 वजा लहान संख्या 87,625 यांची वजाबाकी करून 1 प्लस करायचा, हे विसरायचं नाही. 6तून 5 गेला 1, 7तून 2 गेले 5, 51 1 52. एकूण नोटा किती असणार या ठिकाणी? 52 नोटा असणार. किती रुपयाची नोट आहे? तर 20 रुपयाची नोट आहे. मग गुणा 2 दुणे 4 2 पंच 10, म्हणजे त्यामध्ये एकूण रक्कम किती असणार? 1040. ऑप्शन नंबर डी. एकूण रक्कम किती असणार? 1040. कळलं? ही एक पद्धत. किंवा जी मोठी संख्या ती 1 ने वाढवा आणि त्यांची वजाबाकी करा. दुसरी पद्धत काय? जर तुम्हाला एकूण नोटा काढायच्या असतील, एकूण नोटा, तर जी पहिली संख्या आहे त्या पहिल्या संख्येमध्ये 1 ने वाढवा. म्हणजेच ती, आता एवढी पूर्ण लिहू नका, 87,600 सगळ्यांचं सेमच आहे. मग ती 76च्या ऐवजी 77 लिहा आणि शेवटची संख्या आहे ती त्याच्यातून मायनस करा. 7तून 5 गेले 2, 7तून 2 गेले 5, म्हणजे ह्या असणार तुमच्या एकूण नोटा. ज्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील त्या पद्धतीने सोडवा. जर तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला +1 करायचा आहे. आणि जर तुमचा +1 लक्षात नसेल राहत तर काय करायचंय? मोठ्या संख्येमध्ये पहिलाच 1 प्लस करून ठेवायचा आणि नंतरची संख्या मायनस करायची, म्हणजे येणार तुमची एकूण नोटांची संख्या. क्लिअर? समजलं सगळ्यांना? तर आपले हे आजचे 5 प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि कसे वाटले व्हिडिओ याबद्दल कमेंट नक्की करायची. चला बाय बाय, टेक केअर. आज थांबूया आपण इथे. भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये.